नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मला माहिती आहे खूप दिवस बाकीचे व्लॉग्स येत होते, गणपतीचे व्लॉग नव्हते येत, खूप मेजर टाइम थांबला होता. पण मागे गणपतीचं काम चालू झालंय आणि अंतिम टप्प्यात आहे. मला वेळ नाही भेटला, खूप गोष्टी चालू होत्या एकत्र, त्यामुळे व्लॉग करता नाही आले. पण आता फायनल आपल्याकडे 9 एक गणपती आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. गणपतीची कामं चालू झालेली आहेत. आता हा एक गणपती, ह्याला आपण व्हाईट करायला घेतलेला आहे. आपल्याबरोबर कृपेश भाऊ आहे, प्रतीक आहे, पप्पा इकडे सिद्धिविनायकच्या गणपतीचं काम करतायत. त्याचबरोबर लालबाग राजा पण आहे. हे 1 2 3 आहेत, इकडे आहे ते बघा. आणि हे स्पेशल जॉबमध्ये शंकर आहे. मागे एक तो मुंबई सम्राटवाला पॅटर्न आहे. सिद्धिविनायकचं काम चाललंय. फार कमी दिवस राहिलेत आणि आता पेंटिंगला घेतलंय काम. आता प्रयत्न करीन की व्हिडिओ टाकायचे. एक गणपती झालाय आणि आता आपण सेम त्याच्यातलाच, फक्त ह्याला कलगी आहे. गणपती सेम आहे, फक्त ह्याला कलगी आहे. तर आता आपण तो गणपती करायला घेतलाय. म्हणून इकडे बाकीचे गणपती आहेतच, इकडचे पण आहेतच. आता आपला गणपती, सेकंड गणपती पण झालाय करून. कॉम्प्रेसर गरम झाला, सो त्याला पंखा लावून सोडलाय. आणि ते बाकीचे जे होते ना, ते बघा इकडे, ते बघा. हा बघा प्रतीक, बघा इकडे. जरा सुट्टी भेटली की फोनवर खेळायला सुरुवात. आणि इकडे आपल्याला सिद्धिविनायक पण रेडी झालाय. त्याला आता पाणी मारून फिनिश करायचं आहे आणि हात जोडून घ्यायचे. दगडूशेठ पण झालेला आहे, तो पण झालेला आहे. कलगीवाला इकडे हाता झालाच होता. आता आपण हा ब्राह्मण बैठक घेतलाय करायला. आणि पप्पांचा ना सिद्धिविनायक पण फिनिश करून झालेला आहे. पण काय ना की आपल्याकडे ह्याची फायबरची डाय असल्यामुळे पटकन सुकत नाही. तर इथे ना पीस काढताना ते थोडासा डॅमेज झाला आहे. म्हणजे तो माती चिटकून आली. तर आता आपल्याला या पीसला झोपवायला लागणार आहे पूर्ण. आणि मग झोपवून झाल्यानंतर आतमधून हात टाकून त्याला पीस भरावा लागणार आहे. तो बाकी तर बऱ्यापैकी फिनिश झालाच आहे. तर पाणी मारून फिनिश करीन त्याला मी. आणि सेम तसंच आहे ना, आपल्याला इथे मागे पण करायला लागणार आहे. इथे पण आपला खड्डा झाला त्याला. वाले गणपती तर आता आपण सुकायला ठेवलेत, म्हणजे व्हाईट मारला आणि सुकायला ठेवले, कारण आपल्याकडे टाइम कमी आहे. तर हे सुकले की आहे ना पॉलिश करू आपण आणि मग बॉडी कलरला घेऊ. आणि शेडिंग होऊन आज रात्री काही करून शेडिंग झाल्या पाहिजे त्यात. 1 2 3 4 आणि ह्याला. आणि आता ह्याला जाळीने घासायला घेतलंय, गोल्डन जाळीने, कारण ह्याला व्हाईट करून ह्याला पण सोडायचं आहे सुकायला म्हणून. गणपती वाईट झालाय. हे गणपती सुकायला लावले, हा पण गणपती सुकतोय. मी आता या सिद्धिविनायकला पाणी मारायला घेतोय. हा फायनल करून ठेवतो. तर
तर हा गणपती पण सुकला आणि हा पण आपला पॉलिश करून झाला आहे. आता फक्त हा एक गणपती राहिला जो पॉलिश करायचा आहे. हा पण गणपती घासून झाला आहे. आता याला सफेद मारायला घ्यायचं आहे. हे 3 गणपती तर पॉलिश झालेच आहेत. ह्याला पण जॉईंटिंगला याची कलगी तुटली होती. आणि आपला सिद्धिविनायक पण रेडी आहे. तो पण सुकायला लावला आहे आता. आता बॉडी कलर बनवून घेतो. विशाल दादाचा बॉडी कलर जो आणलाय आपण, आपल्याकडे विशाल दादाचा बॉडी कलर आहे रेडी टू स्प्रे. विशाल दादाचा जो हा बॉडी कलर आहे तो रेडी करून घेतो आणि मग कलर करायला घेतो त्याला. विशाल दादाच्या कलरमध्ये थोडासा व्हाईट मिक्स केला कारण मला तेवढा डार्क नको होता. तरी पण मला आता अंदाज नाही येते की किती व्हाईट सुकल्यावर वाटेल. तर आता ह्याला मारून बघतो, बघूया, लेट सी. हा कलर तर मारला बॉडी कलर, पण ॲक्च्युली ना व्हिडिओमध्ये वेगळा वाटतोय आणि ॲक्च्युअलमध्ये वेगळा वाटतोय. हा चिक्कू कलरमध्ये पण आहे ना, म्हणजे विशाल दादाच्या कलरमध्ये आम्ही थोडासा व्हाईट ॲड करून थोडा लाईट केला कारण की तेवढे डार्क गणपती चिक्कू कलरवाले आपल्याकडे जात नाहीत. सो आता ना त्याच्यावरच चर्चा चाललेली की नक्की काय करायचं, हा कलर ओके आहे का की लोकांना डार्क वाटतोय. कारण की काय होतं ना की कधी कधी लोक असं येतात की ज्यांना चिक्कू कलरवाला किंवा विशाल दादाचे जे कलर आहेत तो आवडतो आणि काही लोकांना एकदम पांढरे फटक गणपती लागतात, म्हणजे बॉडी कलर पण एकदम लाईट लागतो, पिंकिश शेडमध्ये. सो कन्फ्युजन होतं. आता पप्पा तर बोलले की हा ओके वाटतोय आपल्याला. तर मग आता हे जे आपले आहेत, हे जे गणपती व्हाईट केलेले आजचे, त्यांना मारून घेतो. काय केलं ना की मी पटकन हा पण गणपती घासून आणि व्हाईट करून घेतला, म्हणजे हा पूर्ण रात्रभरात व्हाईट कलर सुकेल आणि मग बॉडी कलर करता येईल. हा आता आपला बॉडी कलर झाले आहेत, वर तिकडे 3 झाले आहेत आणि हा झाला आहे. आता रात्र झाली आहे, 11 वाजलेत. तर म्हटलं एक तरी निदान गणपती शेडिंग करून घेतो, म्हणजे नंतर रात्री काय रेसिडेन्शियल एरियामध्ये आपला कॉम्प्रेसर वापरता येत नाही, त्याचा आवाज खूप होतो म्हणून. तर म्हटलं की आता शेडिंग करून घेतो, जेणेकरून मग त्याचा आपल्याला कलर भरता येतील रात्री आरामात, हळूहळू, आवाज न होता. सो आता शेडिंग करून घेतो. शेडिंग करतोय, गुलाबी कलर मारलाय. पण आता ही शेडिंगची व्हिडिओ नाही करत आहे मी, कारण तेवढा वेळ पण नाही आहे, कारण की काम पटापट आटपायचे, लेट पण झालं आहे. पण तुम्हाला जर शेडिंगची व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर चेक करू शकता. आपण गणपतीमध्ये या सगळ्या डिटेल व्हिडिओ केलेल्याच आहेत. तर आता फक्त शेडिंग करतो आणि रंग भरतानाची व्हिडिओ दाखवीन तुम्हाला नक्की. आपली हिची पण शेडिंग झालेली आहे आणि या मूर्तीची पण शेडिंग झालेली आहे. आता आपण उद्या सकाळीच काम करायला घेऊया, यांचे रंग भरायचे, किंवा रात्री घेईन मी, पण तो सेकंड व्लॉग असेल. आजचा व्लॉग इथेच एंड करतो. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. आजचं जे काय काम झालं ते तुम्ही बघितलं. आज अंदाजे आपण 1 2 3 4 5 6 मूर्त्या कंप्लीट केल्या. आपला हा जो एक राजा बाकी आहे, ह्याला ऑइल पेंट आहे, ह्याला उद्या करायला घेऊया. आणि एक सिद्धिविनायक सुकायला लावायचा आहे हा. तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहा. परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.